शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. अथांग स्वर कवितेचे, स्वर कवितेचे, अथांग स्वर कवितेचे. रसिको नमस्कार. स्वरकवितेच्या आजच्या या खास मैफलीत मी संजीवनी भेलांडे तुमचं स्वागत करते. 1930 साली कुडाळ गावात कोकणामध्ये जन्मलेले चिमत्रम खानोलकर अर्थातच आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित आजची आपली मैफल. आज आपल्याबरोबर प्राध्यापक प्रवीण दवणे आहेतच. प्रवीणजी स्वागत. नमस्कार. आपल्या दमदार आवाजाचं योगदान ज्यांनी 32 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीला दिलं, 10 वेळा ज्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे, असे दमदार आवाजाचे आपले लाडके रवींद्र साठे आज स्वरकवितेच्या मैफलीला लाभलेले आहेत. साठे साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. गढूळ प्रवाहात वाहणाऱ्या वाहना जशा, दिशाहीन पावलांचा अनवाणी तूही तसा. भर दुपारी दुखत सुकत फुटत चाल, भुकेचारे सुळावर ओले ऊर वाळत घाल. आरती प्रभू यांच्या ओळी आहेत. आरती प्रभूंसारख्या कवींविषयी बोलायचं म्हणजे एक प्रकारचं सर्जनशील आव्हान असतं. पण स्वरकवितेची मैफल आपली यासाठीच आहे की सर्वोत्कृष्ट कवींच्या सर्वोत्कृष्ट कविता आपण निवडतो आणि आपण सुस्वर कंठात गाता. आणि आज तर आपल्या मैफलीत साक्षात रवींद्र साठे आहेत. क्या बात. मला खूप आनंद होतो की आरती प्रभूंच्या सहवासात ते समोर असताना ज्यांनी गाणी गायली ते रवींद्रजी आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला खरोखर आरती प्रभू व्यक्ती म्हणून, कवी म्हणून कसे वाटले, कसे भावले? आरती प्रभूंच्या वरती साधारण 77-78 साली भास्कर चंदावरकरांनी एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाचं नाव नक्षत्रांचे देणे होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये फक्त आरती प्रभूंच्या कविता असत आणि निवेदन वगैरे काही असत नसत. तर त्या कविताला जोडून कविता म्हणजे त्याच्यामध्ये प्रोज कविता होत्या, गेय कविता होत्या. आणि त्यावेळचे प्रसिद्ध नट अमोल पालेकर, अनिवा पालेकर, त्याच्यानंतर मोहन गोखले, माधुरीकर पुरंदरे, चंद्रकांत काळे, रंजना जोगळेकर, श्रीकांत पारगावकर, मी स्वतः, अशा आम्ही सगळे गायक जवळजवळ 15-16 गायक होतो. पण त्यावेळेला तशी उमलती पिढी असते ना तुमची? त्यावेळे अगदी म्हणजे आम्ही सगळे तरुण होतो त्यावेळेस. 25 ते 30 या वयोगटातले होतो. आणि त्या वेळेला आरती प्रभूंनी आम्हाला भारावून टाकलं होतं. क्या बात. वा. की आरती प्रभूंचा कार्यक्रम एकदा आमचा चालला होता बालगंधर्व रंगमंदिर पुण्यामध्ये. आणि त्यावेळी पु ल देशपांडे बसले होते आणि आरती प्रभू ना जाऊन साधारण काही महिनेच लोटले होते. आणि पु ल सगळा कार्यक्रम बघितल्यानंतर पु ल तर ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांच्याबरोबर म्हणजे कामही करत होते. आणि आरती प्रभूंच्या नंतर कविता वाचनाचाही त्यांनी कार्यक्रम केला. आरती प्रभू अत्यंत भावलेले कवितांना. तर त्या पु ल देशपांड्यांनी मी जेव्हा शेवटचं गाणं संपूर्ण मी तरू की आहे नगण्यपर्ण सांगेल राख माझी गेल्यावरी जळून, हे भैरवीत बांधलं होतं चंदावरकरांनी. ते जेव्हा मी गायलं आणि त्याच्यानंतर एक थीम सॉन्ग केलं होतं. लक्षात आहे तुमच्या? गुणगुणू शकता थोडंसं किंचित झलक? संपूर्ण मी तरू की आहे नगण्यपर्ण सांगेल राख माझी गेल्यावरी जळून, संपूर्ण मी तरू की. ते गाणं म्हटल्यानंतर ते संपलं आणि त्याच्यानंतर गेले द्यायचे राहून असं कोरसमध्ये आमचा यायचा. त्याच्यानंतर पडदा पडला, पु ल देशपांडे वरती आले आणि ते इतके सद्गदित झाले होते, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. आणि मला मिठी मारली त्याने आणि म्हणले, आज आरती प्रभू उभा केलास. तर हा अनुभव मी कधी विसरू शकणार नाही की इतक्या मोठ्या
कलावंताची दाद आणि ती आरती प्रभूंची कविता गायल्यामुळे मला मिळाली. खरोखर आहे. आणि तो कार्यक्रम असा आम्ही सगळे भारावल्यासारखे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जायचो. तो कार्यक्रम म्हणजे विसरू शकणार नाही असं झालं. वा. आज आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत निवडुंग चित्रपटातलं बाळासाहेब मंगेशकरांनी गायलेलं गीत आहे, पण तुम्हाला विनंती करतो की तुमच्या स्वरातनं आम्हाला ऐकवा. तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू बहराच्या बाहुंची, तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू बहराच्या बाहुंची, तू तेव्हा तशी. अथांग स्वर कवितेचे. प्रवीणजी, आरती प्रभूंच्या कवितांच्या ओळींना एक अंतर्बाह्य नाद, लय, गेयता अशी आढळते, नाही का? खरं आहे. जसं झुळू झुळू झरात जसा हळूहळू तसा, मंद मंद हाले जशी चंद्रापुढे फांदी, किंवा फिके फिके रंग व्हावे गर्द गर्द निळे, वगैरे वगैरे. आता आपण जे गाणं घेणार आहोत, ती जी कविता आहे, त्याच्यातही असे फार सुंदर सुंदर शब्द त्यांनी वापरलेत. एक शब्द मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. म्हणतात की नाही कशी म्हणू तुला घेते तुझे नाव, वा. परी नको अधरांचा मोडू सुमडाव. या सुमडाव शब्दाविषयी काही आम्हाला. त्यांच्या शब्दकळेला एक पारदर्शित्व आहे. हं. म्हणजे एखादा दवबिंदू कोवळ्या उन्हामध्ये धरल्यानंतर जसा तो आरपार दिसेल, वा वा, तसे आरती प्रभूंचे शब्द दिसतात. सुंदर सुंदर. त्यांच्या जीवनाविषयी भाष्य करणाऱ्या कविता या तर सखोल आहेतच. पण संजीवनी, त्यांनी जी प्रेमकविता लिहिली ती सुद्धा सखोल आहे. हं. आज आपण प्रेम, प्यार, इलू इलूच्या जमान्यात जगतो आहोत. आणि अशा काळामध्ये हुरहुर काय असते, ओढ काय असते, समर्पण काय असतं, उत्कंठा काय असते, ते जर जगायचं झालं, मी बघायचं नाही म्हटलं, हं. तर आरती प्रभूंच्या प्रेमकवितांचा आपण खरंच अभ्यास करायला हवा. हं. तुम्ही एका नेमक्या शब्दांकडे हिरलेलं आहे, आणि तो म्हणजे सुमडाव. हं. या कवितेमध्ये ना एक प्रणयमुग्धा नववधू आहे. हो. नुकतंच लग्न झालेलं आहे आणि वातावरण कसं आहे माहिती आहे का, एकत्र कुटुंबातलं आहे. आज अशा तऱ्हे पती पत्नींना एकत्र भेटणं फार सोयीचं आहे. परंतु ज्या काळात ही कविता लिहिली आणि या कवितेतलं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये मला असं ते ज्या घरामध्ये सासू सासरे आहेत, दीर आहेत, जावा आहेत, असं सगळं वातावरण दिसतंय. आणि ती जी चोरट्या भेटीची अशी जी एक तगमग आहे ती याच्यात दिसते. सुमडावमध्ये एकमेकांच्या
प्रणयाचं सूचक असं ते चिन्ह आहे. पण तो शब्द कसा तयार केलाय बघ, सुमन फुलं आणि फुलांचा डाव, अधरांचा सुमडाव. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय असेल एकमेकाच्या शृंगाराबद्दल ते आपले चतुर रसिक प्रेक्षक ओळखतीलच. नाही कशी म्हणू तुला लाविते मी दार, परी नाही दाराचा या नीट अडसर. पुढची ओळ मला फार आवडते. नाही कशी म्हणू तुला जाऊ चांदण्यात. ती काय आहे माहितीये का, ती अशी उंबरठा सोडून जायचा प्रयत्न करते, अर्थात पती बरोबर, पण तरी सुद्धा पुन्हा मर्यादा तुम्ही शब्द वापरलात, रीत आहे, जनरीत आहे, संकोच आहे आणि या सगळ्या डोळ्यांचा धाक आहे. काय म्हणते, नाही कशी म्हणू तुला जाऊ चांदण्यात, परी पहा दिसे छान चंद्र खिडकीत. इथूनच चंद्र बघूया, चांदण्यात कशाला जायचं. आणि शेवटच्या ओळी पहा, नाही कशी म्हणू तुला पहाट मागणी, पहाट मागणी. नाही कशी म्हणू तुला पहाट मागणी, परी घालायाचे आहे तुळशीच पाणी. एकीकडे शृंगाराची ओढ आणि दुसरीकडे संस्काराची ज्योत, असं एक अप्रतिम काव्य. अथांग स्वर कवितेचे. स्वागत आरती प्रभूंच्या कवितेंच्या दुनियेत, एका झपाटलेल्या कवीच्या दुनियेत. आत्ममग्न पारव्यासारखी स्वतःभोवतीच घुमत राहणारी कविता त्यांची. प्रवीणजी, आरती प्रभूंच्या कविता अशा धोक्यातली वाट चालणाऱ्या वाटतात नाही, म्हणजे समजायला तशा अवघड असतात. आता ज्या कवितेकडे आपण वळणार आहोत, समयीच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते, केसातच फुललेली जाई पायाशी पडते. तर ह्यातले जे कडवी आहेत, आरती प्रभूंसारखे जे कवी असतात ना, ते कवी असे शब्दात आणि अर्थात असे सापडत नाहीत. शब्दकोशातलं आशयाचं फुलपाखरू हे ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार बाहेर पडतं आणि मग ते गवसणी घालतं. आपल्या रसिकांच्या मध्ये सुद्धा इतके मोठमोठे रसिक कुवतीचे आहेत की ते आणखीन उलगडा करतील. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची, आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. काय आहे की पुष्कळदा माणूस आपल्या आयुष्याच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु जिथे आपल्याला जायचं असतं तिथे आपण पोहोचतोच असं नाही. आणि त्यामुळे नवनिर्मितीच्या वाटा धुंडाळताना त्या कलावंताला एक हताशपणा येतो. परंतु न परी हरपले ते गवसे अशी ती खंत असते. आणि त्यामुळे हा एक अंतर्यामीचा प्रवास आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रवासाला एक प्रकारचा जाईजुईचा सुगंध सुद्धा आहे. रात्र ते पहाट असा प्रवास त्यांनी केलाय की या समयीच्या कळ्या कशा आहेत, जाईसारख्या आहेत, त्या आता नुकत्या लागलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आता त्या इतक्या उमलल्या, इतक्या फुलल्या की पुन्हा गोडी अपूर्णतेची ठेवून पुन्हा त्या तिथेच पायाशी गळून पडलेल्या आहेत. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची. सुंदर ओळ आहे. पहाटेची जी सूचकता आहे, पेंग येते चांदणीची, ती उगवलेली चांदणी सुद्धा
आता मावळू मावळू पाहते आहे आणि तरी सुद्धा हा प्रवास सगळा चालूच आहे. त्याच्यामधले एक छान एक ओळ आहे ती गाताना तुम्ही घ्याल असा अंदाज आहे माझा, की हसशील हास मला, मला हसूही सोसेना. वा. काय असतं, पुष्कळदा वेदना इतकी टोकाची असते ना की अति दुःख झालं की सुद्धा माणूस खिन्नपणे हसतो, परंतु ही अलवारता इतकी टोकाची आहे की आता हसू सुद्धा तिला सोसत नाहीये. आणि नंतर ती म्हणते की माझा जो अश्रू आहे ना तो असा उथळ वरवरचा नाहीये, खोल आहे. खोल आहे. अश्रू झाला आहे खोल. आणि चंद्र होणार का दुडा, तो जो हरवलेला चंद्र आहे माझ्या आनंदाचा, तो पुन्हा दुडा होऊन पुन्हा अधिक होऊन मला भेटणार आहे का, हा ध्यास आहे. पुष्कळदा संजीवनी आयुष्याच्या प्रवासामध्ये जे शोधतो ते सापडतं असं नाही, पण मिळण्यात गंमत असण्यापेक्षा पाठलागात गंमत आहे. वा.